हॅलो 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 शिटी बंद कर हॅलो हॅलो साहब जी पाहिल्या ओळा बापू शाहीर साहेबांची भाषा मी बोललो दादा मी माझ्या परीत सांगितलं तर शाहीर साहेबाला उत्तर खरं आहे खोटं ते काही नाही सांगितलं शाहीर म्हणते त्याचे प्रजाती आहेत म्हणते दैत्य वेगळा राक्षस वेगळा असा शास्त्र वाचा म्हणून तर म्हणलं का मोठ्या शहराने मोठा अभ्यास काही खोटं बोललो का आणि शाहीर म्हणते इकडं चढवते आणि इकडं उतरवते आणि इकडं म्हणते तुमची इज्जत मी करतो म्हणते आता मला सांगा भाऊ इज्जत कोणा गोष्टीनं करते मी बरोबर असून म्हणून इज्जत करते ना मी खोटा आलो असतो तर इज्जत केली असती का शाहीर साहेबांनी केली असती का नाही आणि मग पुन्हा मला म्हणते तुम्ही एका थडीवर राहा म्हणते शाहीर साहेब तुम्ही जर माझ्या प्रश्नाचा अर्थाचा बेअर्थ केला असता तर मला काही बोलायची गरज नव्हती समजलं का आता मी बोललो मग मी मोठं ना खोटं काही जाणणार नाही असं म्हणलं का तुमच्या मर्डर करीन इथं मर्डर करीन का मी तुम्हाला कमी जास्त करीन का तुम्हाला पाहून टाकीन
असं काही बोललो का? नाही 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 नाही. जसं तुम्ही बोलल्या मग मोठं ना खोटं जाणणार नाही याचा अर्थ मी बोललोय शहरामध्ये की मैं उतना नालायक शहर नहीं कि तुम्हें कुछ भी बोल दूंगा. शेर म्हटलं होतं. शाहीर साहेब लक्ष कुठं आहे? मैं उतना नालायक शहर नहीं कि तुम्हें कुछ भी बोल दूंगा. अरे तुझे और तेरे शायरी को ज्ञान से तोलूंगा. जो सच है मैं वही बोलूंगा. अगर चाहेगा तू तो तेरे सामने दफ्तर भी खोलूंगा. हे नाही ऐकलं का तुम्ही? नाही हे नाही ऐकलं का? वारे शायरी आणि पुन्हा म्हणते मग मी बी पाहून टाकीन. म्हणते का करायचं आहे तर मी विचार करीन. कर्जा ना बाबा विचार कर्जा. शाहीर साहेब म्हणायचं काय आहे? अरे हा मी स्वाभिमानी शाहीर है. काय वाटतं तुम्हाला? हा मी स्वाभिमानी शाहीर है. किसी के सामने हाथ नहीं जोड़ते. हम भी स्वाभिमानी शाहीर है. किसी के सामने हाथ नहीं जोड़ते. और अखाड़े में उतरा तो लंगोट जाएंगे घर नहीं छोड़ते. अरे हम भी स्वाभिमानी शाहीर है. किसी के सामने हाथ नहीं जोड़ते. और अखाड़े में उतरा तो लंगोट जाएंगे घर नहीं छोड़ते. अरे मिला लिया किसी के हाथों से हाथ. मिला लिया किसी के हाथों से हाथ तो मुंह नहीं मोड़ते. अगर हमसे कोई पंगा लेता है तो हम भी उसकी हड्डी पसली तोड़ते. आता पंगा तुम्ही घ्याल तर पंगा घ्याल तर नाही तर माझी ताकद आहे का शेर साहेबाला हात का बोट लावायची? नाही नाही नाही. तुम्ही जसा सांगा म्हणा तसा घ्यायला तयार आहो मी. कारण शाहीर साहेब हम किसी के पैर पर पैर रखते नहीं. वो शायर है हम किसी के पैर पर पैर रखते नहीं. किसी से पैर रखते नहीं. हम किसी के पैर पर पैर रखते नहीं. किसी से पैर रखते नहीं. अरे जानबूझकर हमसे कोई पंगा लेता है. जानबूझकर अगर हमसे कोई पंगा लेता है तो मां कसम हम भी उसकी खैर रखते नहीं. समजलं का? तुमची नाही म्हणत मी. म्हणजे म्हणते तुम्ही असं बोलून राहिल्या. रामदासजी किरवाने यांचा मोबाईल हरवलेला आहे. ज्यांना कोणाला सापडत असेल त्यांनी स्टेजवर आणून द्या. महत्वाचं राहते. तर म्हणते मी जर कमी पडून राहिलो मी कुठेतरी बोलून राहिलो तुमची कमीपणा नाही तर तुमच्या गुरुची कमीपणा. शाबाश. गुरुजी कमीपणा आहे. बरोबर आहे तुमची गोष्ट. तुमची काही खोटं नाही आहे. गुरुजी कमीपणा पडते ना. आता तुमच्या ऐकून तुम्ही जेव्हा एवढे बोलून राहिले तर तुमची कमीपणा होत असं तुमच्या गुरुची नाही का? शाहीर साहेब असं नाही. प्रश्न विचारला होता दादा मी म्हणला असा एक पोरगा 2 झाडावर लटकला. अशा मोठ्या झाडावर असंही सांगितलं हे गवत काडी सारखं गवत नाही. तर मोठ्या 2 झाडावर पोरगा लटकला आणि त्या दोन्ही झाडं घेऊन पटकला. तो लहानसा पोरगा दिल का सच्चा था वो बच्चा. तर शाहीर साहेब म्हणते काय तू वांग्याचं झाड होते तर भेद्राचं झाड होते. हे झाडच होते म्हणते. बरोबर आहे. म्हणजे मी जे बोलतो सपाक होत आहे. म्हणजे आम्हाला झाड कायले म्हणते गवत कायले म्हणते सांगून दिल्यावर बी शाहीर झाडच म्हणते. ठीक आहे. अरे म्हणते झाड पण मी सांगत नाही याला आपण गवत काढी म्हणतो पण ते झाड नाही. जसे हे झाड आहे तुम्ही इथे येऊन बसा ना. माझी पोझिशन पहा कोणाकडे कोणा झाडाकडे म्हणून पोझिशन पहा ना. आणि उगच तुम्ही तोंड वाजवायला लावता. वा रे वा. आणि म्हणते तुम्ही तेवढाही पागल ना म्हणते ती नाही सांगत म्हणते. तर मग काय म्हणते पती आणि पत्नी. शरीर म्हणजे झाडाच आहे म्हणते. हा पती आणि पत्नी. तर हे 2 झाडं म्हणते. आणि या पोरानं जर वाईट कृत्य केलं त्या मायबापाला खाली पाहावं लागते म्हणते. बरोबर. चला तर तुम्हाला तर सारा अनुभव आहे. मी काही बोलू शकतो आहे का नाही? चला मी
शायरी तुमच्या डोक्यात नाही घुसत तर मी काय करू शकतो? मी काय करू शकतो त्या गोष्टीने? पुन्हा दुसरा प्रश्न मी विचारला दादा, दिल्ली उडवावी विडी करून. प्रश्न होता माझ्या घरात, अरे मला नेला बाजार मंडीत, बिना बैलाच्या बंडीत, माल मोजाला भांडीत. तराजूत नाही, काट्यात नाही, भांडी मध्ये माल मोजला. माल मोजला भांडीत. अगं लेनदेन याची झाली तरी नाही खायला हांडीत. म्हणते याचा गाणं होय का होय का म्हणते? गाणं होय का होय? द्या 5 लाख रुपये, आता गाणं सोडवतो. ध्यान. हो 10 वर्षापासून शायरी करून तर मला काही समजत नसेल का? शाहीर साहब, मी दोस्तान का करतो बारी या स्टेजवर जाणत नाही. मी पण दोस्तांना करतो बाहेर या स्टेजवर जाणत नाही. आणि मलाही माहित आहे हा चमड्याचा देव फेकल्याशिवाय मानत. अशी अवस्था दिसते की मलाही माहित आहे खेटराचा देव या चमड्याचा देव फेकल्याशिवाय मानत नाही. अरे 10 वर्षापासून करतो शायरी, मी फुकट ताणत नाही. 10 वर्षापासून करतो शायरी, मी फुकट ताणत नाही. आणि सबूत ठेवल्याशिवाय मी कोणतंही गाणं बिनकामानं हाणत नाही. सबूत ठेवतो. समजलं का? सर्व आहे त्याच्याकडे, सर्व. बिना बैलाच्या बंडीत त्यानं माल नेला. सांगा अनुभवाचं गाणं म्हटलं मी तर तेलखानीवाला सांगता. तो व्यक्ती म्हणजे पिकवते पण खात नाही. शाबाश, मस्त तर्क आहे तुमचा, मस्त आहे तर्क, काय हरकत नाही. म्हणून आता मला बोलूशी वाटते. काय झालं तुमचं काम भारी आता झालं, म्हणून मला माहिती आहे. मी म्हणलं एवढे मोठे शाहीर झाले, एवढे मोठे शाहीर झाले तर म्हणलं आहे काहीतरी वजन. पण आता शाहीर साहेब तुमची काही बुद्धी काम करून राहिली. ह्या लहानपणाचं उत्तर कसं सोडवायचं तुमच्याकडून मला आशा नव्हती. म्हणून आता तुम्ही आता एकच काम करा. कोणतं काम करा? कोणतं करा? ऐका माझ्या गाण्यातून. बाजार लेके काही ती मैं उसको धोखा दिलाया, कहा चल किसको. अरे कभी मेरे मन की किया ही नहीं, कभी मेरे मन की किया ही नहीं. पण आता मला वाटत नाही. हो हो तुमचे झाले वाटते नट बोल्ट ढिले आता. हो म्हणून मला बोलायचं काय. अरे सारे जीवन में कुछ ना कमाया, भरी जवानी को बेकार कमाया. अरे सारे जीवन में कुछ ना कमाया, भरी जवानी को बेकार कमाया. अरे तुझ्या सुख शांती मिली ना कहीं. तुम्ही सुखी नाही भाऊ आता असं वाटते मला. अरे तुझ्या सुख शांती मिली ना कहीं. ओ शाहीर साहब जी, अब घंटा हिलाते, अब घंटा हिलाते, मंदिर के बिना जगह घंटा हिलाते, मंदिर के बिना जगह.
हिलाते, अब घंटा हिलाते, मंदिर के बिना नाही का? वा रे वा, मस्त आहे शाहीर साहेब. म्हणून झालं, कारण ये कौन सी है तुम्हारी शायरी बेकार की भाषणबाजी, ये कौन सी है शायर तुम्हारी बेकार की भाषणबाजी. अरे इधर लोगों के दिल में है तुम्हारे लिए बड़ी नाराजगी, इधर लोगों के दिल में है तुम्हारे पर बड़ी नाराजगी. तुम इनका ख्याल करो कि ये क्या चाहते हैं, तुम इनका ख्याल करो पुरुषोत्तम जी कि ये क्या चाहते हैं. क्या इतने दूर से ये लोग तुम्हारी भाषणबाजी सुनने आते हैं? नाही भाषणबाजी तुमचे कीर्तन ऐकायला येतात का? बस एवढा मोठा शहर नाही, एवढंसं उत्तर कोणता माल आमच्यासारख्याचा होय का? आम्हाला थोडस विचारच करावा लागत, पण तुमच्यासारखा माणूस फक्त एवढंसं उत्तर देते असं, तो असं बरं आहे तुमचं काम. म्हणून अरे घंटा हिलाते, मंदिर के बिना जगह ही नाही. आपली कमीपणा करून घेतात, काही कमीपणा करू नका, समजलं का शाहीर साहब? कारण हम यारों के साथ यारी का संबंध रखते हैं, हम यारों के साथ यारी का संबंध रखते हैं. यारी कभी टूट न जाए ऐसा दिल में मन रखते हैं. अजमाना है तो अजमा ले मेरे शायरी को, अजमाना है तो अजमा ले मेरे शायरी को. तेरे हर बार निपटाने के लिए हौसला बुलंद रखते हैं. मोठा खोटा जपायना नाही म्हणलं तर घेतलं उरावर, नाही घेतलं उरावर. अरे 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 आणि इकडे म्हणते इज्जत करतो. हो थांबता आता दुसराच राऊंड आहे, पाहतो किती इज्जत करता तुम्ही. शायरी करणं आयरे करे का काम नाही होता. बरोबर आहे ना? शायरी फक्त तुम्हीच केली पाहिजे, ऐऱ्या करायला कुठं जमते. तुम्ही काही म्हणलं तरी तुमचं खरं आहे, फक्त जो बोलतो त्याच खोटं आहे. पण आता मी दाव्याने सांगतो की तुमचे नट बोलट झाले ढिले. तुम्हाला आता काही समाधानी पूजक पाहिजे असेल तर मंदिरात खंडा आल्याशिवाय काही पर्याय नाही. आणि पुन्हा म्हणते सडक शाप मी शेर मानत नाही म्हणते. आज तुम्ही चुकले शाहीर साहेब, लक्षात ठेवा. उत्तर देना जानते हैं, लक्षात ठेवा, उत्तर देना जानते हैं. उत्तर मराठीचं होय का हिंदीचं होय? उत्तर हिंदी होय का मराठी होय? काहून चुकी झाली तुमच्या हातून? लोकांना तर खूप बोलता ना, एक बोट दाखवलं पण स्वतःच्या डोळ्यात पाहणं किती मोठं आहे तर. उत्तर देना जानते हैं, बरं आहे ते उत्तर. वागा भाऊ मस्त आहे. म्हणून काय म्हणायचं आहे, म्हणून काय म्हणायचं आहे ऐका समोर.
आरशाच्या पाठीमाग का राहते? दर्पण के पीछे क्या रहता है? नाही का? म्हणजे त्या आरशाच्या मागे कोण नाही कोणी राहते, शाहीसाहेबांचं म्हणणं आहे. असं ते सांगा नाही तर चुटकी सांगा. तुम्ही तर सांगणार झाले बा. 5 मिनिटं. फक्त तुम्ही आपलं सांगू शकता, आमच्या कुठं सांगा. 10 वर्ष लागेल तुम्हाला आता शोधाशोध करासाठी गाण्याचं. बरोबर आहे. तर माझ्या परी शाहीर साहेब या आरशाच्या माग काय ना काही राहते. म्हणजे जसं आता आपण साधन म्हणायला गेलो, या मोबाईलच्या माग काय राहते? कवर राहते. त्याच्या माग त्याचं इलेक्ट्रिक सामान असते, बॅटरी राहते. पण ते इलेक्ट्रिक वस्तू नसल्या कारणामुळं त्या आरशाच्या माग कवर लावल्याशिवाय, कवर म्हणलं तर उदाहरणार्थ पेंट म्हणा, पेंट मारल्यावर कवर लावतात. समजलं का शाहीर साहेब? आणि कवरच्या माग पुन्हाही राहते. ते म्हणजे त्याची दर्पण म्हणजे सावली. म्हणलं का शाहीर साहेब? त्याची सावली राहते त्याच्या माग. नुसता तो दुसऱ्याचा आईना पाहिजे, पण त्याची सावली कोणीतरी पाहिजे. तर त्याच्याही माग त्याची सावली राहते शाहीर साहेब. हे माझ्यापर्यंत तुमच्या प्रश्नाचे उत्तर. आणि आता पुन्हा शाहीर साहेबांना म्हणलं, अशा कशा उंदीर माद्रीच्या गळ्याला घंटा बांधते आणि एकच सुगरीन चुलीवर बसून भाजी रांधते. बरोबर आहे. बरोबर आहे तुमची गोष्ट. तर कुकर लोक सांगता म्हणते, कुकर लोक सांगता. नाही, मी अंबादास शेर नाही हो. मी अंबादासची शेर नातेवाईक साहेब नाही हो. मी ज्ञानेश्वर शाहीर हो. मी काय सांगितलं त्याचं सांगितलेलं समजलं का? मला जे वाटते माझ्या बुद्धीला मी तेच सांगितलं. तर शाहीर साहेब तर उंदीर घंटा बांधते माजरीला. आता मला सांगा, आज एवढी मोठी शाळा आहे, हे शाळा आहे, तर शाळा काही लहानशी आहे का? नाही. लहानशी आहे का? नाही. हे माजरीच्या समान आहे, म्हणजे मोठी आहे म्हणून. आणि याच्यामध्ये लहान जसे विद्यार्थी आहे, मास्तर लोक आहे. पुन्हा जो घंटी बांधतो या माजरीला, शाळा रूपी माजरीला, तर तो एक चपराशी नावाचा उंदीर घंटा बांधते. आणि तो चपराशी जसा घंटा वाजवला तसा हे बाकी आता उंदरच म्हणा याच. आणि मग म्हणते एक सुगरीन चुलीवर बसून भाजी रांधते. बरोबर आहे. आता हे पुस्तक तर ऑलरेडी काय बनलेलं आहे. म्हणजे हे चूल आहे शाहीर साहेब त्रिकोणी. आणि त्या चुलीवर तो जो पेन आहे, हा पेन लिहिते. समजलं का? तर हे पेन म्हणजे हे सुगरीन आहे. शाही म्हणजे हे सुगरीन आहे. तर हे चुलीवर बसून भाजी रांधते. शाहीने आपल्या नाही का, शाहीने आपल्या भाजी रांधते. आणि हिच्याच नावावर आजही उदारी चालते. उदारी चालते म्हणजे का उदारी चालते? काय? उदारी लिहायला त्याच्याविषयी काही राहील तेव्हाच लिहिणं उदारी. बरोबर आहे. डोक्यात राहणार आहे का उदारी? नाही. राहील का? माणूस दूर जाय ना, थैले घेऊन जाय, बाजार घेऊन जाय. उदारी लागलं तर उदारी जर त्याची वस्तू पडलं तर त्या पेनाच्या नावावर सुद्धा राहते. तो पेन ठेवते, शाही लिहून राहते, म्हणून उदारी भेटते. अन्यथा उदारी भेटू शकत राहत नाही. आता ते सुगरीन बंद करा, कारण आता ते याप निघलाय शाहीर साहेब. आता त्याच्यावर लिहित आहेत. लक्षात ठेवा. तर हे माझ्या बुद्धिमत्तेला पटते की तो मुखावर बसून म्हणजे भूक रूपी चूल. समजलं का? आणि जे शाही असते पेन, शाही रूपी हे सुगरीन. समजलं का? हे सुगरीन भाजी रांधते. समजलं का? विचाराची, आचाराची